नमस्कार. आज बघूया वांग्याच्या भरताची रेसिपी. मी आज बनवते वांग्याचं भरीत. एक वांगं घेतलं आहे स्वच्छ धुवून, त्याला तेल लावून चांगलं भाजून घेतलं आहे गॅसवरती. मग थंड झाल्यावर त्याला मॅश करून घेतले, सालवरची काढून व्यवस्थित मॅश करून घेतलं आहे. मग एक कढई घेतली आहे, कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये मी थोडीशी राई टाकून घेतली आहे. राई तडतडल्यावर एक हिरवी मिरची व 7 ते 8 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात, त्या घालून घेतल्यात कढईमध्ये. ते सर्व चांगलं फ्राय झालं, हिरवी मिरची व लसूण, की त्यामध्ये मी कांद्याची पात व कांदा घेतला आहे, बारीक चिरून तो घालून घेतला आहे. कांद्याची पात व कांदा सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांद्याची पात व कांदा चांगला शिजला पाहिजे. व्यवस्थित तो मी शिजवून घेतला आहे. जरा कांदा शिजत आला की मग त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतला आहे, तो घालून घेतला आहे व छान परत एकदा सगळं परतून घेतलं आहे. टोमॅटो जरा मऊ झाल्यावर त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ व थोडीशी हळद व चवीप्रमाणे तिखट घालून घेतलं आहे. परत इथं सगळं हे सगळं मसाले, हळद, मीठ सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. बघा छान मी परतून घेतलं आहे मसाले सगळे तेलामध्ये. नंतर म्हणजे माझ्याकडे वांगं होतं मॅश केलेलं, ते मी घालून घेतलं आहे कढईमध्ये. ते पण परत छान मिक्स करून घ्यायचं. गॅस बारीक करायचा व छान मिक्स करून मग त्यावर झाकण ठेवायचं 10 मिनटं. 10 मिनटं झाकण ठेवून चांगली एक त्याला वाफ काढून घ्यायची. मग गॅस बंद करायचा. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. मग झालं आपलं वांग्याचं भरीत तयार. हे तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.